मस्त आहे बरं का. डॉलरचा कनमन मस्त आहे. कोटमगावचे पाहुणे आणि 4800 रुपये गाडी गेली त्यांची आजची. ओके. त्यांचा फ्लावर फक्त 55 रुपये गेली ती. आणि अशा भावामध्ये माऊली परवडते. 45 रुपये खर्च व्यवस्थित 50 रुपये खर्च 65 रुपये दुपारी. एकदम मस्त आहे. फुलवर पण एकदम मस्त आहे. पण फुलवरची लेवल आहे ना. रामकृष्ण हरी मंडळी आज 6/5/2026 रोजी आजची बाजारभाव आपल्याला बघायची काय काय नाही. आज जवळजवळ निलावातला माल घेतलेला आहे. कोबीचे पण निलाव घेतले, फुलवरीचे पण निलाव घेतलेले आणि त्याच्यानंतर टमाट्याचा पण मार्केटचा रेट घेतलेला आहे. त्याच्यानंतर आज पंचवटीमध्ये बैल बाजारामध्ये काय रेट आहे तो पण आज बघूयात. कोणत्या मालाला काय उच्चांक आहे आणि तुम्हाला जर आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब नक्की करत चला. कमेंटही करीत चला तुमच्या काय असेल समस्या वगैरे, कोणत्या मालाला पाहिजे, कोणत्या मालाचा बाजार पाहिजे ते पण मी टाकण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला दाखवतो काय बाजार आहे काय नाही असा प्रयत्न आहे माझा. तर बघा तुम्ही आणि बाजारभाव तुम्हाला आवडतो का नाही आवडतो ते पण सांगत चला आणि बाजारभाव घेतला पाहिजे का नाही ही पण फार गरजेची गोष्ट आहे. तर बाजारभाव पण दिसला पाहिजे ते पण समजलं पाहिजे. मंडळी येते सगळ्यांना भेटणं पण लय गरजेचं आहे. काय आणलं होतं पाहुणे? टमाटे काय भाव दिले? 300 काय 250. 300 काय 250 असं. कुठले पाहुणे? गिरनारचे. ओके धन्यवाद. रामकृष्ण हरी मंडळी. तर कोबीच्या निलावामध्ये कोबीच्या निलावामध्ये आज शेतकऱ्याची 7100 रुपये कोबी दिलेली. 7100 रुपये झाली. कुठले पाहुणे? रवळगावचे अशा पद्धतीने कोबी आहे बरं का त्यांची. बारीक कोबी मस्त माल आहे त्यांचा आणि चांगल्या प्रकारे गेला आहे. 7100 रुपये अशा प्रकारे आहे कोबीचा निलाव आजचा. धन्यवाद. एकदम भारी कोबी बरं का बाबांची. 6000 रुपये गेली. 6000 रुपये कोबी पाठी. एकदम मस्त कोबी जोरात कोबी भरती पण मस्त. कुठले बाबा? रवळगावचे. असं 6000 रुपये गेली कोबी. का कोटमगावची आहे का? मोगावचा. असं काय बाजार काढली कोबीची आज? 4800 रुपये गेली. थोडा मोठा कांदे बरं का आणि मस्त कांदे वजन नॉर्मली आणि वजन आहे कांद्याला पण मस्त. कोणती व्हरायटी लावली ती? डॉलर आहे का? मस्त आहे बरं का. डॉलरचा कण पण मस्त आहे. कोटमगावचे पाहुणे आणि 4800 रुपये गाडी गेली त्यांची आजची. ओके आहे का? असं 4200 रुपये गेली बरं का बाबाची कोबी. त्र्यंबकचे पाहुणे कोबी पण एकदम मस्त आहे. बारीक कोबी कोणती बाबा कोबी? नवीनच कोबी एकदम बारीक आहे बरं का. बारीक आहे मस्त. हात विकायला भारी आहे कोबी. एकदम भारी बरं का. 4800 रुपये 4200 रुपये गेली अशा पद्धतीने आहे. बारीक कोबीचा माल 4200 रुपये. रामकृष्ण हरी म्हणजे कुठले पाहुणे? गिनसगावचे. असं काय बाजार काढले आज? 5400 रुपये गेली बरं का कोबी. कोबी पण एकदम मस्त आहे. बारीक कांदे मस्त गेली आणि एकदम सुंदर आहे. आणि कोणती व्हरायटी? ही मायको 18 मस्त आहे बरं का. हाती क्रीन विकायला एक नंबर माल आहे त्यांचा. नादच नाही. बारीक माल एकदम बारीक माल आहे एकदम बॉस. नादच कुळा चालतंय चला. बाबा किल्लोळीचे पाहुणे 7600 रुपये गेली बरं का त्यांची गाडी आणि त्यांची कोबी पण दाखवतो तुम्हाला. अशी कोबी त्यांची एकदम मस्त कोबी. भारी. कोबीचा नाद नाही करायचा. कोणती व्हरायटी लावली? माईक वॉटर आहे. असं माईक वॉटर. कुठले पाहुणे का? किल्लोळीचे 8800 रुपये गेली बरं का कोबीची गाडी. चांगली वगैरे. कोणती व्हरायटी तुमची पण? शकाटा 18 नंबर. शकाटा 18 नंबरची व्हरायटी. खायला लय नवीन कोबी आहे बरं का. नादच नाही पण भारी कोबी पण भारी आहे. बारीक कोबी मस्तपैकी आणि बारीक कोबीला मागणी चांगल्या प्रकारे. 8800 रुपये गेली. बारीक कोबी असेल तर 8800 रुपये ती. एक गोष्ट लक्षात राहू द्या, ज्याचा जसा माल असतो त्या पद्धतीने त्याचा माल विकला जातो. ही गोष्ट लय महत्वाची. 6500 रुपये गेली बरं का कोबी. कुठले काका? किल्लोळीची. कोणती व्हरायटी तुमची? शकाटा. तुमची शकाटा आहे? शकाटाचा जोर आहे एकदम. बारीक व्हरायटी एकदम नाद खुळा. 6500 रुपये. वाडगाव. कोणती व्हरायटी तुमची? डॉलरची. असं मस्त आहे बरं का माल पाहून एकदम जोरात आहे माल. नाद नाही. बारीक कांदे मस्तपैकी आणि मस्त आहे. आणि ही गाडी गेली 6700 रुपये. 6700 रुपयाला गाडी गेली.
एकदम मस्त व्हरायटी. हो रामशेज आशेवाडी. रामशेज आशेवाडी. आशेवाडी कोणती व्हरायटी? सेंट सेंट. असं सेंट व्हरायटी बरं का. कंद पण मस्त आहे. 5100 रुपये गेलेली सेंट व्हरायटी. आणि कंद पण पहा मस्त बारीक आहे बरं का. सेंटच्या मानाने कंद बारीक आहे जरा बरं का. मिडियम साईज झालेली आहे असं. उष्णता टेम्परेचर जास्त आहे त्याच्यामुळं माल बारीक राहिला. कुठले पाहुणे? किल्लोळीचे. असं किल्लोळीचे पाहुणे 10,300 रुपये गेली. 10,300 रुपये गेली बरं का त्यांची. 10,300 काय गेली माहिती का? काय राहतं ही बाजार पाहून सगळे लोकांनी आवक नाही वाढवायची. गंमत काय राहते इकडे पहा. माल क्वालिटी आहे आणि माल आहे ना बारीक आहे त्यांचा. माल बघा किती बारीक आहे. एवढा माल बारीक म्हटल्यानंतर तो 10,300 रुपये जाईलच ना. 100% जाणार आहे ना. माल बारीक आहे 10,300 रुपये गेलाय त्यांचा. म्हणजे अशा प्रकारे एकंदरीत बाजार आहे बरं का कोबीची. हा नाही ज्या प्रकारे बाजार असणार त्या प्रकारे बाजार जाणार हे सगळ्यात महत्वाचं आहे. नुसतं ही बाजार पाहून आणि लोकांनी माल गेलाय आज 10,300 रुपये गाडी आणि मग खराब माल काढायचा आणि तोय पण यायचा त्याला काय मजा नाही. अशा पद्धतीने असतंय. फुलवरे बरं का एकदम चांगली फुलवरे. एकदम सफेद पण कंद आहे. करा असं सफेद दाखवले. सफेद कंद आहे एकदम सफेद कंद आहे आणि ती गेलेली आहे 60 रुपये. सानप दुपारचा लिलाव 60 रुपये. हो कुठले पाहुणे काका कुठले पाहुणे? हो कुठले पाहुणे? कुठले पाहुणे? लालपाडीचे. 65 रुपये दुपारी. एकदम मस्त आहे. फुलवर पण एकदम मस्त आहे. पण फुलवरची लेवल आहे ना जरा डाऊन झाली बरं का. एकदम 65 रुपये. एकदम भारी कांदे. अर्जुन शेट काय काय बाजार गेली? 115 रुपये. म्हणजे एकंदरीत जसा माल असेल तशी बाजार जाते. गोष्ट महत्वाची. कुठले काका? वडनेर दुमाल. ओके वडनेर दुमालचे पाहुणे 115 रुपये गेले तुमचे. एकदम भारी फुलवर बरं का. पण फक्त 55 रुपये गेलेली फुलवर. एकदम भारी. थोडा आता टेम्परेचरने पिवळा पडतो माल त्याबद्दल वाद नाही. एवढा सफेद कण कुठून आणणार आहे आपण. परंतु ही व्हरायटी 55 रुपये गेली. फक्त खाली 55 रुपये गेलेली. अतिशय हवालदिल परिस्थिती बरं का शेतकऱ्याची. यावं इकडे पाहुणे. अशी जर बाजार असली फुलवरला तुम्ही बघितलं तो कंद कसा आहे. एवढा भारी कंद आहे. कुठले पाहुणे? दारणा सांगलीचे पाहुणे. आणि या ठिकाणी त्यांचा फ्लावर फक्त 55 रुपये गेलेली. आणि अशा भावामध्ये माऊली परवडते. 45 रुपये खर्च व्यवस्थित 50 रुपये खर्च. या भावामध्ये परवडतं का तुम्हाला? इथपर्यंत व्यवस्था खर्च किती तुम्हाला? 45 रुपये खर्च आहे. जरी गाडी घरची स्वतःची जरी असली आणि भाड्याची जर असली तर तो खर्च वेगळाच. साडी किती रुपयाला भेटेल आता? साडी 17 रुपयाला भेटेल. 17 रुपयाला साडी. सांगा बरं 17 रुपयाला साडी अशा भावामध्ये अशी निलावामध्ये फुलवर गेल्यावर परवडेल का? आता अवघड समस्या नाही. पण आता काय आता नाही परवडत नाही. पण मला एक सांगा एवढं टेम्परेचर आहे. एवढ्या टेम्परेचर मध्ये जर अशा पद्धतीने जर फुलवरी विकल्या तर खरंच शेतकरी पाणी भरायलाच महाग आहे. आणि आज खतांच्या गोण्या महाग किती झाल्या? आज 1900 गोण 2200 रुपये 2300 रुपयाला खताची गोण झाली. आणि अशा परिस्थितीत अशी बाजारी काय शेतकरी माल कमावणार काय पाठीमागे कुणीच नाही. शेतकऱ्यांच्या पाठीमागे कुणीच नाही. आता याच्यावरती एकच संघर्ष करावा लागेल. सगळ्या शेतकऱ्याला एकत्र यावं लागेल आणि सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा संप करावा लागेल. महिना 2 महिन्यानं मालच कमवायचं नाही तेव्हा कुठेतरी काहीतरी फुकाडी की नाही. त्याच्यापेक्षा घरी बसलेलं बरं ना. जनावराला चालेल बरं ना. अशी परिस्थिती. एवढा मोठा माल आहे. दाखव एक मिनिट. एवढा मोठा माल आहे. विचार करा तुम्ही. एवढा भारी माल आहे. एवढा सुंदर आहे. असं काही नाही का. तुम्ही बोजे पण पहा एकदम मोठे वजे त्यांचे. आणि तो माल फक्त 60 रुपयाने गेला. कुठे पाहुणे? 95 पाटी त्यांनी भावच नाही केला डायरेक्ट. तुमचे आहे का माल? यावं इकडे. यांचा माल आहे या पाहुण्यांचा. काय भाव गेला तुमचा माल? लिलावच नाही झाला. म्हणजे 60 रुपयापर्यंत थांबले. 60 रुपयाच्या वरती कुणीच बोललं नाही. अशी परिस्थिती शेतकऱ्याची. फुलवरचं जरा अवघड झालं. बिकट परिस्थिती झाली इकडे. माल मालाच्या भावात जातो. हलका माल हलकाच भाव जाईल. 155 रुपये गेली बरं का. 155 रुपये. आणि जसा माल असेल तशी व्हरायटी जसा भाव राहतो. घ्या वरती
माल बघा कसा आहे त्यांचा. हे बघा अशा पद्धतीने माल आहे. माल पण सफेद आहे आणि चांगला माल आहे. एकदम मस्त आहे. म्हणजे एकंदरीत असं समजायचं की जशी बाजार असेल, जसा माल असेल तशी बाजार जाते. एकंदरीत ही गोष्ट पण लय महत्व. कोण आहे शेतकरी तुमचा आहे का? नाव काय? गणेश बोडके, गणेश बोडके. कुठले? कोशिंबीर. कोशिंबी. असं कोशिंबीचे 155 रुपये गेली बघा. कॅन्सल आहे ना. कॅन्सल करून टाकली शेतकरी. 55 रुपये रेट ऐकल्यानंतर कॅन्सल करून टाकली. फुलवर पण बघा. हे बघा चांगली फुलवर आहे. बाजार किती 2-4 गाड्या कॅन्सल झाल्या. 60 रुपये 60 रुपये 65 70 70 75 1 2 75 रुपये. विके विजय कल्याण 3 वार 70 वाटे. 70 पाटी काय भाव गेली? 75 रुपये. कुठली पाहुणे? बेलदेवांची. त्याला बोला 60 रुपये 60 1 वार 60 रुपये 2 वार 60 65 बघून घे. वार 70 रुपये 3 वार करा. विजय कल्याण 70 रुपये गेली बरं का पाहुणे. बरेच फुलं कुठले काका? हा? जोरणचे पाहुणे 70 रुपये फुलवर गेली. बाकी कोण शिमला आहे बरं का. शिमला दुपारच्या गावामधली शिमला आहे. एकदम सुपर अशी शिमला आहे. कोणती व्हरायटी? कॅलिडियन. असं काय बाजार गेली शिमलाची? 140 रुपये. 140. एकदम भारी शिमला आहे. बारीक आहे परंतु बारीकच माल आहे. जरा थोडा मिडियम माल आहे असा. 140 रुपये. एकदम भारी शिमला आहे बरं का. मस्त आहे. कोणती व्हरायटी काका? कॅलिडियन. काय रेट गेली आज? 2200 म्हणजे 120 रुपये. 110 रुपये. 110 रुपये. कुठले काका तुम्ही? वडगाव पिंगळा. वडगाव पिंगळा आहे. शिमलाचा रेट आहे फार डाऊन आहे आज बरं का. काय अवस्था इथपर्यंत आणणं मुश्किल आहे. अन्न मुश्किल आहे. खर्च किती आहे शिमलाला? फार खर्च आहे. 1 नंबर भाजीपाला द्राक्ष बागापेक्षा जास्त. द्राक्ष बागापेक्षा जास्त खर्च. द्राक्ष बागापेक्षा जास्त खर्च आहे. आणि आज तो माल फक्त 120 रुपयांनी जाऊ राहिला. म्हणजे अतिशय वाईट परिस्थिती शिमलाची. एकदम अवघड आहे. बघा बरं एकदम माल बघा बरं किती भारी त्यांचा. एकदम फ्रेश माल मीडियम माल आहे. मीडियम माल आहे मस्त पैकी. तरी पण 120 रुपये झाला आहे. अशी परिस्थिती शिमलाची बरं का. शिमला आहे बरं का एकदम भारी. 3400 रुपये गेली. 3400 म्हणजे 170 रुपये. कुठले पाहुणे? वडगाव पिंगळा. चांगली शिमला आहे. 170 रुपये. कुठले बाबा? वडगावची. काय भाव गेली? 1700 म्हणजे किती रुपये? 90 रुपये. 70 रुपये अशी 70 रुपये बाजार गेली बरं का शिमलाची. एकदम सुंदर अशी शिमला गेल्या. या 1700 212 रुपये पडली. असं 212 रुपये पडली बरं का. कुठले पाहुणे? वडगाव पिंगळा. 212 रुपये पडली शिमला. चांगली शिमला एकदम. 212 रुपये पाहुणे मुंगसराचे पाहुणे 2500 रुपये शिमला गेली. 2500 रुपये. हे किती रुपये पडली? 1,200 रुपये. 1,200 रुपये शिमला गेली. काय परवडणार आहे शेतकऱ्याला 1,200 रुपये गेल्यावर? अशी परिस्थिती लई अवघड. खरंच अवघड आहे. 1,200 रुपये शिमला म्हणल्यावर खरंच अवघड आहे. भोपळा आहे बरं का. एकदम सुंदर भोपळा आहे. हे बघा बघू शकता. काय रेंज काढली? 165 रुपये. 165 रुपये जाई ना. 165 रुपये. कुठले पाहुणे? हा पाटणी. असं पाटणीच्या पाहुणे 165 रुपये गेला भोपळा. आणि दुसरा कसं आहे? दुसरं कोणतं लेवल? याचा किती गेला? 50 रुपये. म्हणजे जसा माल तसा बाजार आहे बरं का भोपळ्याचा. ही गोष्ट लय महत्वाची. ये देखो. हा थोडासा वाकडा आहे. थोडा निबार आहे. त्याच्यामुळे तो गेला आहे 50 रुपये. बरोबर ना दादा? तो गेला 50 रुपये. गेला भोपळा हाच 200 रुपये. 200 रुपये भोपळा गेलेला आहे बरं का. एकदम मस्त भोपळा आहे. एकदम क्वालिटी पण बघा त्याची. कुठले पाहुणे काका? पातळी. ओके. चांगला भोपळा बरं का इथे. एक भोपळा 140 रुपये गेला बरं का. एक भोपळा 140 रुपये. त्याच्यानंतर एक 54 रुपये. 54 रुपये बदला आहे ना. 54 रुपये बदला आहे बरं का. 54 रुपये बदला गेलाय. हे पण लक्षात राहू शेतकऱ्यांनी. एकदम कोणती व्हरायटी वांग्याची? मेघना. काय भाव गेलं? हो काय भाव गेलं मेघना?
160 पासून तर 240 पर्यंत 160 पासून 240 पर्यंत असं एक ना वांगे बरं का 160 पासून तर 240 पर्यंत वांगे आहे. भारी दोडका आहे बरं का, एकदम भारी दोडका आहे आणि 200 रुपये गेलाय दोडका, 200 रुपये शिव बोला, एकदम भारी दोडका आहे. शेतकरी पुढे गेले काय माहिती, पण 200 रुपये गेलाय दोडका, 200 रुपये. रामकृष्णारी मंडळी, तर आलेलो आहे RTO मार्केटला. तर RTO मार्केटला आज जवळजवळ आवक पण चांगल्या प्रकारे बरं का, आवक पण भरपूर आहे आणि लेवल पण काय आहे काय नाही ते आपल्याला बघायचीच आहे. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करत चला, म्हणजे जरा मलाही बरं वाटतं. कमेंट पण करत चला, म्हणजे समजत आहे बा तुम्हाला काय काय लागतं काय काय नाही बा असं, त्याच्यामुळं बरं राहतं जरा. रामकृष्ण आहे. काय काय लेवल काढली तात्या? 270 मीडियम माल तुमचा, आणि तात्या तुमचा 260 मीडियम माल असं. 260 रुपये मीडियम माल चालू आहे. अथर्वच व्हरायटी ना तुमची? विरांगी. अच्छा, यांचा विरांगी 270 रुपयांनी मीडियम माल दिला आणि यांचा अथर्व 260 रुपयांनी मीडियम माल दिला. अशा पद्धतीने आहे. तर बाजारात बघू आपण काय चालू आहे काय नाही. कुठले पाहुणे तुम्ही? दहागूरचे पाहुणे. चालतंय, चला बघूयात. तोपर्यंत चालू आहे आपलं. कोणती व्हरायटी पाहुणे? अथर्व व्हरायटी बरं का, आणि मालही लय गोंडच आहे, माल्याचा नाद नाही. मागं बदलाय वरती एक नंबर डायरेक्ट वरती एक नंबर आहे असं. वरती डायरेक्ट एक नंबर आहे बा, डायरेक्ट एक नंबर माल सुपर एकदम जैसे थे. आलो तुमच्याकडे, थांबा. काय काय बाजार मागताय? अजून मागितले नाही तुम्ही तुमचं काय काय बाजार आहे आज? आज सरासरी बाजार 300 पासून 400 रुपये. 300 पासून 400. 400 अथर्व जात आहे. नाही, आई विरांग आहे. विरांग आता विरांग विरांग पण हा. विरांग एवढा नाही, क्वचित अच्छा अच्छा, क्वचित माल आहे, पण बाकी सगळं अथर्व जास्त आहे भाऊ. असं अथर्व जास्त आहे. यांचा मागितलं का नाही मग? काय भाऊ मागितलं? वेगळं लावलं होतं, आता सरलाच लावलं. हा, पण मग काय अंदाज भाऊ? 350 रुपये झाले. 350 रुपये लावलाय. ओके, 350 रुपये लावलाय, पण मग शेतकऱ्याने काही दिला नाही अजून. त्यांची अपेक्षा 400 पोतं घ्यावा, बरोबर आहे ना? 400 पोतं घ्यावा अशी अपेक्षा आहे. त्यांच्या अपेक्षा 350 जात नाही ते लवकर. जात नाही बॉस. ती पोझिशन आहे. चालतंय, चला काही विषय नाही. अथर्व आहे ना? अथर्व आहे बा, एकदम जोरात माल आहे. बाबळेश्वरचा माल म्हणजे नाद नाही, बाबळेश्वरच्या मालाचा नाद नाही करायचा. हा, क्वालिटी काम आहे एकदम त्यांचे. असं काय कुणी लावा टमाटा का? हा मग एकदम जोरात बागायतदार आहे ते. अथर्व व्हरायटी त्यांची, सोपं काम आहे का? काय काय बाजार मानते आज? बाजार काय म्हणते आज टमाट्याची? 100 रुपये काय? हा, 100 रुपये. काय गोलटी ना? गोलटी 100 रुपये. चांगल्या मालाची काय बाजार आहे? गोलटी 100 रुपये. 3-3.5 पर्यंत आहे. असं आहे, चांगला माल 3-3.5 पर्यंत आहे बघा. असं एकंदरीत आहे. ओके, 62-42 बरं का ही व्हरायटी. आणि ही हो ही विरांग आहे का? ही विरांग व्हरायटी एकदम मस्त आहे. विरांग व्हरायटी, हा मोठा माल आहे एकदम क्वालिटी. काय बाजार मागते पाहुणे? ते 200, 250, 250 कोणता बारीक? मोठा आहे. असं मोठा माल काय भाव मागते? मोठा काय भाव? 200 रुपये माल, काही 300 रुपये. विरांग मोठा 200 रुपये. आणि मीडियम काय 100 मीडियम 100. आणि 62-42 250 रुपये. कवडीवाला कुठले पाहुणे? कळवणचे पाहुणे. अशा पद्धतीने त्यांची बाजार चालू आहे आजची. सगळ्यांनी अपडेट घेऊन टाका. अरे व्हिडिओ चालू होती. मीडियम माल आहे बरं का त्यांचा अथर्व. काय रेंज काढली? 300 पर्यंत द्यायचा आहे पाऊस. अजून दिला नाही. अजून दिला नाही. ओके, मीडियम माल आहे बरं का त्यांचा. काय रेंज काढली मीडियमची? मीडियम 200 रुपये. 200 रुपये. असं. आणि हा ही गोल्टी मागला 150 रुपये. 100. एक नंबर काय भाव दिला? एक नंबर 300 300 पर्यंत चालू आहे एक नंबर माल. नाही ते 11. सुनील भाऊ पण या ठिकाणी आलेले आहेत टमाट्याची अपडेट घेण्यासाठी. तर त्यांचं पण चालू आहे टमाट्याची अपडेट घेणं, आणि आमची गाठभेट होतच राहते, त्याच्यामुळे त्याचा नादच नाही. आणि सुनील भाऊ पण टमाट्याची अपडेट घ्या. सुनील भाऊ काय वाटतंय टमाट्याचा आज?
आज पाहुणे असं 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 मग जागेवर चांगले माल विकत आहे नाशिकला आल्यावर भाव बरोबर ना 450 जागेवर करते असं रोजची आणि इथं 200 250 रुपये माल. नाशिक मार्केटला फार कमी नंबर 2 गाड्या वाढल्या तरी लगेच बाजार पडायची लगेच बाजार पडत मग शक्यतो जागेवर जाण्याचा प्रयत्न करा. असं असं नाशिक मार्केट आणायचंच नाही माल पण. आम्ही आणायचं काय श्रीलोचं म्हणणं आहे जागेवर देण्याचा प्रयत्न करा कारण उगा नुकसान होती शेतकऱ्यांची कारण मालची आज आवक पण जास्त आहे. धन्यवाद. अशी मेथी आहे. मेथीला चांगलं आहे बरं का काही प्रॉब्लेम नाही किडी वगैरे काही नाही आहे मस्त आहे मेथी एवढ्या टेम्परेचरमध्ये चांगली मेथी कमवणं पण फार गरजेचं आहे. काय काय रेंज आहे आज मेथी 15 रुपये भाऊ. आज 15 का बरं 15 बाजार पडली खरं सांग ना खरंच ना 15 ते 20 रुपये इतके भाऊ. 15 ते 20 रुपये विकू राहिले तेव्हा ऐकलं का यांची व्हिडिओ खरंच 15 20 रुपयाच्यावर नाही इकत. तो तिकूनच गागतो निसतात तो तिकूनच गागतो. आम्ही बी त्याच भावात देतोय. ओके एकंदरीत 15 ते 20 रुपये अशी बाजार आहे मेथीची बरं का थोडीशी बाजार उतरली मेथीची काय झालं एवढ्या टेम्परेचरमध्ये बाजार उतरणं म्हणजे फार दुःखदायक घटना आहे पण आता काय करू शकत नाही त्याला. काय भाव काढली मेथी भाऊ 20 रुपये जुडी पाहुणे 15 ते 20 रुपये चालू आहे 15 रुपये जुडी असं 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 15 रुपये जुडी चालू आहे बरं का कढीपत्ता एकदम फ्रेश कढीपत्ता आहे एकदा नाद नाही कढीपत्त्याचा. कुठले पाहुणे बाबा हर्सूलवरून आले ते कढीपत्ता घेऊन नाद नाही एक नंबर कढीपत्ता 15 रुपये जुडी कढीपत्ता. काय काय रेट आहे मेथीचा 25 रुपये असं एकदम भारी मेथी बरं का. कुठले पाहुणे येवला तालुका असं 25 रुपये मेथी चालू आहे बरं का चांगली बाजार आहे मेथीची. काय नाव तुमचं गणेश पाटील 25 रुपये देते का काही कमी जास्त 25च 35 ने विकली आता 25 ने देते भाऊ असं एकंदरीत 20-25 रुपयाची बाजार आहे बरं का मेथीची. ओके लय मोठा आहे कांदा बरं का हो कोणती व्हरायटी 15-22 सगळे कांदा असेच आहे का जबरदस्त आहे बरं का. माणसे जबरदस्त आहे फुलवरी जबरदस्त आहे पहा ना तुम्ही त्या फोटो मध्ये पहा माणसं जबरदस्त आहे काही नाद नाही. कुठले पाहुणे कुठले ओढ्याचे आहे का जवळचीच मग काही चांगलं खायला घाला चांगलं चांगलं भेटेल. काय रेंज काढली रेंज काल काढली ती 120. अच्छा आज दुपारी 120 निलावामध्ये आणि आता आता अजून तर येईल आत्ता चालेल का जस्ट असं 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 ओके अशा एकंदरीत रेंज आहे ते आत्ता चालेल तर मग ते देत आहे एकंदरीत 100-125 पर्यंत बाजार आहे फुलवरची आणि त्यांचा कंदाई मोठा आहे त्याच्यामुळे बाजार चांगली मिळेल त्यांना. ओके फ्लावर आणले फुलवर काय रेंज काढली फुलवरची फुलं गेली 110 रुपये 100 रुपये 110-100 रुपये असं असं चांगली विकली मग कोणती व्हरायटी ती ही 15-22 15-22 असं 100-110 रुपयांनी ती चांगलं आहे चला चालतंय. कोबीचा नाद नाही काय रेंज काढली कोबीची काय 50-60 50-60 असं मोठी कोबी का मोठे गाठ आहे पण नवीन एक फ्रेश आहे का दादा इकडे रे 2 लक्षात इकडे हा वय झालं काढता लेट होत चालली काढता लेट झाली म्हणून थोडी डाऊन चालली असं. आणि भेंडी हो भेंडी काय 250-200 200-250 रुपये असं भेंडी 200-250 काकडी 4.5 असं काकडी 4.5 रुपये गेली चांगली काकडी बरं का कोणती व्हरायटी शाईन असं कुठले पाहुणे पिंपळचे सारखा ते नवीन माणसं आले त्यांना कसं काय सांगावं मला त्यांना सांगणं गरजेचं आहे ना का बाई पिपळचे पानसं आहे का गोलपाचे पिपळत असं अशा पद्धतीने एकंदरीत रेंज आहे. काकडी काय भाव दिली 450-500 रुपये 450-500 रुपये काकडी भेंडी 200-250 रुपये आणि कोबी 50-60 रुपये जाईल ते देऊ राहिली. ओके 400 रुपये कोणती व्हरायटी कारल्याची व्हरायटी कृषांत व्हरायटी असं 350 400 सांगून 350 रुपये देऊ राहिले. कुठले पाहुणे पिंपळखेड ओके पिंपळखेडचे पाहुणे 450 रुपयाने म्हणजे 400 रुपयाने कारला देऊ राहिले ते. ओके एवढा भारी दोडका आहे हा निलावात लावला होता काही निलावात लावलाच नाही असं निलावात रेंज कमी आहे का पण आज चांगली होती बरं का 200-250 म्हणजे 300 पर्यंत रेंज होती इथं 300-350 असं इथं पण 300-350 रुपये दोडका देऊ राहिले ते. कुठले पाहुणे इगतपुरीचे पाहुणे दोडका 300-350 रुपयाने देत आहे. ओके
भेळीचा आनंद याला म्हणते, भेळीचा आनंद, भेळीचा आनंद. आणि त्याच्यासोबत कांदा, त्यांना कांदा पण जागेवर आहे खायला, डोक्याला जाऊन नाही, कांदा पण खाऊ राहिले. काय रेंज काढली कांद्याची? 200 रुपये, 200 रुपये, 2-2.25 रुपये कांद्याची रेंज. कुठले पाहुणे? सैद पिंपरीचे पाहुणे. ओके, 2-2.25 रुपये कांदा. काय हो गाडी भेंडी? 200 रुपये. असं कुठले बाबा? बरवीरचे. 200 रुपये भेंडी चालू आहे. असं भेंडीचे बाजार आहे 200. सांगितलं 200 रुपये 150 चालू आहे. सांगितले 200 रुपये, 150 रुपयांनी चालू आहे. ओके, मस्त कांदा आहे बरं का. काय म्हणतो कांदा? इतकीच नाही ना, कोणी घेतच नाही तर काय करणार त्याला. पण मग एखादी गाडी विकली असेल ना? यात काही नाही. एकही नाही. 150 रुपये मागायचे. 150 रुपये मागायचे. तुमची इच्छा किती द्यायची? 250 रुपये इकला पाहिजे असं वाटतं. 250 रुपये निघला. माल पण भारी आहे बरं का. तरी पडायला पाहिजे. 11-12 रुपये पडायला पाहिजे. पण तो आज 150 मागा त्याच्यामुळे त्यांनी अजून काही दिला नाही बरं का. नाही म्हणते ते द्यायला. बरोबर आहे ना. कसं काय द्यावं शेतकऱ्यांनी? शेतकरी देईल कसं काय, असा विषय आहे ना. कुठले पाहुणे? सैद पिंपरीचे. काढली हो फुलवर, बारीक फुलवर. हा 80-70-80 फुलवर 70-80 रुपये काढलेले पाहुणे. कुठले पाहुणे? आम्ही लाखलगावचे. लाखलगावचे. ओके. काय फ्लावरला मार्केट नाही, काही नाही. काय करते आता? काय एकदम खर्च वसूल होत नाही, पण आता काय चालून द्यायचं करायचं? मग आता काहीतरी. काय आपलं करावं? चाक चालू ठेवायचं मग बस. आता दुसरं काय आहे? चाक चालू ठेवायचं, बाकी काय दुसरं बोलू शकत द्यायची. नाही. आता नावीलाच झाला, आता काय करणार त्याला? बरोबर खर्च आहे. आणि किती पर्याय पण नाही त्याला, कारण बाजार पण एवढी 2 पडली, महिने पाणी भरून त्याचं जर 1 रुपये मोल मिळत नाही. काय करावं त्याला? काय आता करावं त्याला? बरोबर आहे. पर्याय नाही राहिला. आता शेतीचं तर सगळी परिस्थिती अवघड झाली. अवघड डाऊन झाली आहे. कांद्याला भाव नाही, कांदे बरोबर. केले त्याच्यात आता फ्लावर आणली 50-60 रुपये, त्याची काय करणार काय त्याला? करणार? 50 रुपये. ठीक आहे. अशी परिस्थिती बरं का. एकंदरीत शेतकऱ्याचे खरंच हाल आहे. 50 परिस्थिती डाऊन आहे. आणि गेल्या उन्हाळ्यापासून अशीच परिस्थिती बरं का. असं झालंच नाही का एखाद्या मालाचा असे पैसे झाले शेतकऱ्याला नाही, काहीच आणि नाही. शेतकऱ्याला आनंद झाला, असं झालंच विचार नाही. कर ना, 12 वाजेपासून इथं येईल. 12 वाजेपासून आली. मग 12 वाजेपासून अजून अर्धी गाडी सुद्धा विकली नाही. काय करावं त्याला? अवघड हाल आहे बरं का. परिस्थिती अवघड झाली, पण आता नावीलाच झाला. अवघड परिस्थिती. आता कसं तरी चालून द्यायचं आपल्या शेतीचं. आता आपला व्यवसाय शेतीचा, आता दुसरं काय करणार? पर्याय नाही राहिला परत आता. परत लागवड करायची का आता? नाही, आता काय करणार? आता मस्त सोयाबीन करून देऊ, ते तरी कसं डोक्याला ताण नाही. मोर जाऊ तिकडे काय सोयाबीनचं करते? खनी ठोक, डोक्याला ताण नाही. मग आता काय? परत याच्यामध्ये मग त्याच्यामुळे अवघड आहे. झालं, पण आता काय करणार? चालतंय. 300-350. असं. मिरची 350-350 रुपये काढली. 250-300 जसा माल तशी बाजार. असं हातामध्ये आहे का? असं कोणता आहे? अथर्व. 250-300 रुपये त्यांनी विकलाय अथर्व आज बरं का. म्हणजे जशी मालाची क्वालिटी तसं ते माल विकला जातो असं. ओके. मुक्कार भेंडी बरं का, नाद नाही भेंडी आणि एकदम क्वालिटी भेंडी. कुठली पाहुणे? साकूरचे पाहुणे. काय रेंज काढली भेंडीची आज? 150-200 पर्यंत. असं 150-200 रुपये चालू आहे बरं का भेंडी. चांगली बाजार भेंडीची. असं आहे. बलराम आलो बलराम. काय बाजार काढली बलराम? 150-200 रुपये. आज सर बाजार कमी झाली. आज बाजार कमी झाले. असं काल 350 रुपये होती ना. काल 350 गेले सर. हा नाही हो, हा ना. 250 माल आहे. नवीन माल असं नवीन माल 350. हा जुना माल किती रुपये देते? 200 150-200 रुपये देते. नाही, नवा मालाला चांगली बाजार आहे. 350 रुपये नव्या मालाची बाजार आहे. असं आहे एकंदरीत. ओके. भरता वांगा आहे बरं का, एकदम मस्त भरता वांगा आहे. काय रेंज काढली भरता वांग्याची? 200-250 रुपये. किती आणली होती? 50-55 निलावत होता काय? नाही, 300 रुपये काढ. 250-300 भरता वांगा 250-300 रुपये. दोडके काय भाव काढले? 200-250 रुपये. असं दोडके 200-250 रुपये काढली. दुधी काय? 150 रुपये. कोबी काय रेंज काढली? 100 रुपयांनी दिला. सुपर माल ना. सुपर माल 100 रुपयांनी दिला. आणि चांगली आजची बाजार बरं का. म्हणजे भरता वांग्याची पण बाजार चांगली आहे. सुपर माल असेल तर अजून 5-50 रुपये वाढा द्या. म्हणजे एकंदरीत हे गोष्ट लक्षात ठेवा का जसा माल तशी बाजार. भरता क्वालिटी होती ना 300 रुपये. 300 रुपयांनी दिला. क्वालिटीच माल आहे. क्वालिटी वॉज माल. बरोबर आहे. एकदम महत्वाचं. कुठली पाहुणे? गणेशगावची. काढली हिरवी मिरची? 400 रुपये.
असं भेळ खाऊ राहिले एकदम जोरात भेळ खायचे काम. भूक लागली मग तर दुपारपासून येले त्याच्यामुळे अवघड आहे त्यांचं. दुपारपासून येले त्याच्यामुळे त्यांचं अवघड आहे भेळ खायला भूक लागली. 1 वाजता येले असं आहे. ऊन ताण जाम झाले काय मालांना भाव नाही काही नाही काय करायचे शेतकरी आज घ्यायचे का हा? काय? जेवण सुद्धा करून निघाली राहते आणि काय करायचं अवघड आहे. मिरची काय भाव दिली? 400 रुपये. हा 400 रुपये दिली मिरची. हा 400 450 दिली काही 400 450. आता फक्त 350 हा नाही होणार रे हो हा थोडा अंधार पडायला लागला का थोडे नाटके हा चांगली आता 300 मागचे लोक काय जाणार नाही ना 300 आम्ही जाईल निघू आम्ही शेतकरी हा? हाल चालू काय बाजार काढली फुलवरची? काय 50 रुपये 40-50 रुपये. थोडीशी किडी बरं का पांढरी माशी लई आली हो. आता काय पाऊस पडले. फकार पांढरी माशी आली काय करावं नुसतं फका फका पांढरी माशी. हे आमचा माणूस घ्या ना हो, भेंडी घेऊन येईल आज काय काय भेंडी काय काढली भेंडी? हा 100-150 रुपये असं भेंडी 100-150 रुपये. फुलवरची काय? काय सांगितलं 40 रुपये चालू आहे. 40 रुपये. हे बघा जसा माल तसा बाजार राहतो बरं का. ही गोष्ट लय महत्वाची. जसा माल तशी बाजार राहते. चांगला आनंद पाहिला हो. हा 40-50 रुपये चांगला आणला होता, चांगला. 90-100च. 90-100 हा मग आता चांगलीच 90-100 चालूची आहे एकदम. असं आहे चालतंय चला. अथर्व आहे ना काय काय बाजार काढते अथर्वची? अथर्व असो का सगळं काही असो काय सगळं सारखं काय पण बाजार काय म्हणते? 300 रुपये मागत. असं 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 300 रुपये मागत. आज जरा थोडी डाऊन आहे बरं का टमाट्याची बाजार. हा आरटीओवरच होतो मी. आरटीओला होतो बाजार डाऊन आहे. आरटीओला काय? आरटीओला पण आहे 300 रुपये. 300 रुपये 300 रुपये अथर्व आहे. विरांग 400 रुपये. अशा पद्धतीने बाजार आहे. ओके कुठली पाहुणे? गणेशगावचे पाहुणे 300 रुपये टमाटा काढून राहिले. तुम्ही फक्त पैशाचेच लोभी आहे. आता मुख्य जनावरांचा विचार करा. खरंच भयानक आहे. काय आलं पाहुणे? इथं विषय असा आहे का सकाळी 7 वाजेपासून बुधवार बाजार भरतो. आठवडा बाजार असतो मुख्य जनावरांसाठी. आज सकाळपासून ते मुख्य जनावर उन्हात आणत उभे. तुम्हाला जर बिगर अन्नाचं ना पाण्याचं जर उभं केलं तर तुम्ही राहू शकता का? बरोबर हा? बरोबर. आता ते मुख्य जनावर त्यांचे हाल किती होत आहे. ऊन किती टेम्परेचर आहे. इथं पाण्याचा हौद असून त्याच्यात साफसफाई नाही. त्याच्या दारूच्या बाटल्या फोडलेले. साफसफाई करा. एक टँकर आणून होता ना त्याच्यात. बरोबर. हा? तुम्ही फक्त पैशाचे लोभी आहे का? ओके. एकंदरीत खरंच परिस्थिती फार अवघड आहे बरं का. ही मार्केटमध्ये अशा पद्धतीने जनावर बांधून त्यांना कुठल्या व्हिडिओ घ्या ना. प्रकारचं आणि जवळ जाऊन व्हिडिओ कुठल्या घ्या. प्रकारचं त्यांच्याकडे लक्ष नाही आहे. तर हे फार गरजेचं आहे. त्यांना पाणी वगैरे देणं पाणी पाजणं पण गरजेचं आहे. कुठे व्यापारी ये माऊली तुम्ही का मशीनचे व्यापारी? भाऊ व्हिडिओ काढू नको. म्हशीचा व्यापारी मी नाही. मी गाडीवाला आहे. व्यापारी निघून जाईल. असं आहे पण मी का बरं बांधलं भाऊ? काय कारण भाऊ असं? काय उन्हात आणामध्ये सकाळ उन्हात आलं गाडी फेल. हा गाडी असं एकंदरीत प्रॉब्लेम असा आहे का त्यांची गाडी फेल झाली त्याच्यामुळं तो प्रॉब्लेम असा झाला का ते म्हशी उन्हात आणामध्ये त्यामुळं थांबलेले आहेत त्या. बाकी हा याचा रिपोर्ट लगेच लागला म्हणजे तुम्ही सांगितल्यामुळे ते लगेच क्लिअर झालं इथे जागेवर. हे रिपोर्ट